हाय मंडळी, आजचा ब्लॉग आहे आपला. सकाळी पाणी आलं होतं, प्यायचं पाणी भरल्यानंतर स्वयंपाक वगैरे केला, भांडे वगैरे झाले, गॅस पुसून झाला, फरशी पुसून झाली. आता कपडे धुण्यासाठी मी आमच्या शेजारच्या काकींकडे चालले आहे. आमच्या इथं पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे, पण काकींच्या इथं बोरचं पाणी असल्यामुळे काही अडचण नाही. मग कामावरला आणि शेवटी आता काकींच्या इथं कपडे धुवायला घेऊन आले आहे. काकींचंही काय नसतं, कपडे धुवा कितीही पाणी सांडा. हे बघा आमच्या काकींचं घर आहे इथं, आणि हे पाणी चालू आहे. म्हणलं पाणी आहे तोपर्यंत कपडे धुवून घ्यावे. पाणी असल्यामुळे काही अडचण नाही. कपडे हे खूप पडले होते म्हणून धुण्यासाठी आली. हाय मंडळी, कपडे धुण्याचं काम चालू आहे. अख्खा उन्हाळा गेला, पाण्याची टंचाई वाचली नाही. तर काकींच्या इथं पाणी असल्यामुळे कितीही पाणी सांगा, कितीही पाणी वापरायला नाही, त्यांचं काही नसतं. आणि जास्त कपडे पडले म्हणून त्यांच्या इथं घ्यायला आले. ऊनही खूप झालं आहे, आमच्या इकडं ऊन जास्त जाणवतं. म्हणलं उन्हाच्या आधी कपडे धुवून घ्यावे. बाकीचं काम काय घरामध्ये करता येतं. कपडे झाले म्हणजे काम उरकल्यासारखं वाटतं. लाईट आमच्या इकडे आठवडाभर दिवसाची असते, आठवडाभर रात्रीची असते. आता सध्या आमची लाईट ही रात्रीची आहे. पहाटे 5:30ला येते आणि आता 10:30ला जाते. मग पाणी आहे तो खळखळ कपडे धुवून निघतात. अजून 2 दिवस आमच्या इकडे रात्रीची लाईन चालू आहे. पहिले 8 तास असायची, पण आता लाईट चालू आहे, त्यामुळे 5 तासच असते आता लाईट. नंतर पाणी हापसून आणण्यापेक्षा म्हणजे इथं टाकीचे कपडे धुवून टाकावे. कपडे बरेच आहेत, पण कपडे धुताना ऊन लागत नाही. पाण्यात हात असल्यामुळे गार थंड वाटतं अंगावर पिऊन झाल्यानंतर. तर निम्मे कपडे झालेले आहेत. म्हणलं लॉंग व्हिडिओ कशाचा टाकावा, कशाचा त्या म्हणून म्हणलं मला वाटलं आता कपडे धुताना लॉंग व्हिडिओ करावा. काकी आवरलं का काम? काकी आवरलं का काम? आमच्या काकींची लाईव्ह चालू आहे तिकडे. त्यांचंही चॅनल आहे, ते आपण लाईव्ह घेत असतात. त्यांचं लाईव्हचं काम चालू आहे तिकडं, आणि माझं इकडं कपडे धुतानाचा व्हिडिओ ब्लॉग चालू आहे. मग फक्त पाणी सांडा कितीही असं आणून धुवायचं म्हणल्यावर जीवावर आलं असतं माझ्या. तर असे निम्मे कपडे झालेत.
अजून बरेच कपडे आहेत. मी इथंच ब्लॉग संपवते. माझ्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत. नमस्कार.